तर मंडळी, राजा आणि अवनीचं लग्न कुठल्या परिस्थितीत आणि कशा परिस्थितीत झालंय हे आपल्याला चांगलंच माहितीये. आता निव्वळ या गोष्टीमुळे त्यांच्या नात्यात दुरावा असणं हे स्वाभाविकच आहे. पण मंडळी, तुम्हाला खोटं वाटेल, या दुराव्यांवर आता आशेचे मनोरे बांधले जाणार आहेत. आता तुम्ही विचार कराल, हे कसं? अहो धोंडी अण्णा, तुम्हाला माहितीये का, आता धोंडी अण्णांमुळे चक्क राजा आणि अवनीचा हनीमून पार पडलाय. आता हे सगळं कसं झालं? क्युरिओसिटी वाढली असेल ना? घाबरू नका, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये तुम्हाला सगळं काही कळेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आधी सबस्क्राईब करा, म्हणजे असेच ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळतील. तर मंडळी, आता वळूया आपल्या आजच्या ट्विस्ट एपिसोडकडे, ज्यामध्ये रात्रीची आपली आपली जेवणं आटोपल्यानंतर सगळेजण आता झोपण्यासाठी निघालेले असतात. ऑब्व्हियसली अवनी आता तिच्या खोलीत गेली आणि झोपण्याची तयारी करत असते. इकडे ही चारही भावंड गप्पा गोष्टी करत असतात. काय, आता जेवण केल्या केल्या आपण लगेच तर झोपत नाही, त्यामुळे त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. शिवाय आता राजा आणि यशादाला माहितीये की वास्तविक परिस्थिती काय आहे लग्नाची अवनीसोबतच्या. पण बाकीच्या दोघांना कुठे माहितीये? जसं धनेश आणि पाण्या, ते दोघं त्यांचेच खुश असतात. अजूनही त्यांच्या त्या गप्पा सरलेल्या नसतात की आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय. आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना, या सगळ्या एक्साइटमेंटच्या गोष्टी सुरू असताना ना, यशा दादा आणि राजाच्या मनात हाच विचार येतो की किती भोळी आहेत ही मुलं, यांची मनं किती छान स्वप्न रंगवत आहे त्यांच्या वहिनीसोबत. पण वास्तविकता जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांची मनं किती तुटून जातील. काय वाटेल त्यांना? आई, लक्ष असू दे बाबा आमच्याकडे, म्हणजे ते देवी आईला आई म्हणत असतात. तर आता हीच प्रार्थना त्यांच्या मनोमन सुरू असते. तितक्यात धनेश आता बाकीच्या उरलेल्या भावंडांच्या लग्नाबद्दल बोलत असतो. तो म्हणतो, यशादा, आता तुझा तरी नंबर लाव बाबा लवकर. फायनली आपल्या घराला बाईचा आशीर्वाद आता मिळालाय. काय ना, अवनी वहिनी आलाय, आता तूही आम्हाला नवीन वहिनी सोबत मिळव काय. आणि त्याच्यानंतरून आहेच आपला पाण्यादा. काय रे दादा, जमेल ना तुला? लवकरात लवकर लग्न करा, म्हणजे माझी पण सेटिंग लागेल, मलाही लग्न करायला मिळेल. आता यांच्या ह्या लग्नाच्या गप्पा सुरू. अशात यशादा म्हणतो, गप रे, तुला काय नेहमी मजा मस्तीच सुचत असते का? यशादा ऑलरेडी त्याच्या ओव्हर थिंकिंगमध्ये असतो, विचारांमध्ये असतो, आणि त्यामध्ये त्याला असा चिडचिडेपणा होऊन जातो. म्हणून तो सगळी चिडचिड त्याची आपल्या धनेशवर काढतो. तितक्यात आता धोंडी अण्णा तिथे येतात. यांच्या अशा गप्पा रंगलेल्या बघून ते म्हणतात, वा वा वा, चांगल्या गप्पा सुरू आहेत. हे काय, सुनबाई कुठे आहेत? आता तितक्यात राजा म्हणतो, त्या गेल्या झोपायला. आता धोंडी अण्णा थोडेसे असे बोलताना थोडे लाजत असतात, पण न झिजक करता ते डायरेक्ट बोलतातच. अरे राजा, लग्न झालंय तुझं, अजूनही यांच्यामध्ये का झोपतोयस? तुम्हा दोघं नवरा बायकोला तुमचं वेगळं नाही का झोपतायत? अरे तुम्ही दोघं पती पत्नी आहात, कळतंय का तुम्हाला? मग तरी सुद्धा एकत्र झोपायचं सोडून, एका खोलीत झोपायचं सोडून, ती तिथे आणि तू इथे का झोपलायस? उद्या जर ती घर सोडून निघून गेली तर गावातले लोक मलाच बोलतील ना? माझा मुलगा एकटा झोपायचा असं सांगू का त्यांना मग कारण म्हणून? सगळे मला विचारतील, काय झालं असं अचानक? मग मी त्यांना काय सांगू? माझा मुलगा माझ्या सुनबाईसोबत झोपत नव्हता, तिला वेगळ्या खोलीत झोपवत होता. ही असली कारणं द्यायची आहेत का मी समाजाला? आणि आज ना उद्या, हे बघ, भिंतींनाही कानं असतात. आज ना उद्या जर बाहेर ही गोष्ट कळली तर लोकांच्या मनात नको नको ते प्रश्न येतील. हे बघ, झालं तेवढं पुरे. मला आता आणखीन माझं नाव खराब करून घ्यायचं नाहीये. तुम्ही दोघं लग्न झालेले वैवाहित लोक आहात, त्यामुळे तुम्ही दोघांनी आता एकाच खोलीत राहायचं. आणि या बाकीच्या तिघांना सोड तू मागे. उठ आत्ताच्या आत्ता आणि खोलीत जा तिच्याकडे. आता हे सगळं ऐकून यशादा म्हणतो, बाबा अहो तुमचं काय चाललंय? तुम्ही थांबा बरं, आता त्याला झोपायचं इथे तर झोपू द्या ना. सुरुवातीला काही दिवस एकमेकांना ओळखण्यात जाऊ दे. हे असं काय आहे? तेव्हा लगेच धोंडी अण्णा म्हणतात, अरे मी कुठे काय म्हणतोय, मी फक्त एवढं सांगितलं की दोघांनी एका खोलीत झोपावं. आता यशोदा म्हणतो, मी काय म्हणतो अण्णा, तुम्ही जा बरं, तुम्ही झोपा आधी, आमचं आम्ही बघून घेऊ. काय रे राजा? तेवढ्यात राजा पण तेच म्हणतो, हो ना अण्णा, तुम्ही कशाला त्रास घेताय, तुम्ही जा बरं, झोपा आधी, आम्ही आमचं बघून घेऊ, मी जातो थोड्या वेळात. आता अण्णा म्हणतात, तू जातोयस की मी धरू काठी? हा. आता तितक्यात धनेश म्हणतो, अण्णा हो एवढे काय चिडताय, कळतंय का तुम्हाला, थांबा ना जरा. तेवढ्यात अण्णा म्हणतात, ए धन्या, तुला काय कळतं रे, त्यांचं लग्न झालंय तरी ती एकटी आणि हा वेगळा, हे शोभतंय का तुम्हाला? तू गप्पा बस, तू लहान आहेस. आणि राजा, तू काय माझ्याकडे बघत बसलायस, उठ आणि जा पटकन मध्ये, आज जा आणि आज जाऊन दार लाव, निघ. असं म्हणत धोंडी अण्णा त्याला खूप रागवतात. आता राजाचा नाईलाज असतो, कारण ते काही ऐकायला तयार नसतात. राजा आपला जागचा उठतो आणि खोलीमध्ये जातो, आपलं पांघरुण आणि उशी घेऊन. तो जातो आणि सरळ त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघत असतो. तेवढ्यात धोंडी अण्णा म्हणतात, दार लावतोयस की येऊ तिथे? आता नाईलाजाने राजाला दार लावावं लागतं.
अवनी आता नेमकं जेव्हा राजाला बघते तेव्हा तिला संकटच पडतं की हा इथे काय करतोय, हा इथे कसा आला. आता ठीक आहे, तिच्या मनात काही चुकीच्या गोष्टी तर नसतात, पण तिला हाच प्रश्न असतो की हे कसं चालणार आहे. इथे मी झोपते आणि इथे याच खोलीत जर राजा झोपला तर आणखीन घरातल्यांच्या मनामध्ये वेगळेच वारे व्हायला लागतील. आणि वास्तविकता काय आहे हे कळल्यानंतरून तर मग विषयच बंद. हेच विचार अवनीच्या डोक्यात सुरू होतात. आता धोंडी अण्णा जाऊ लागतात तेव्हा यशोदा म्हणतो, अण्णा आता तुम्ही लवकरात लवकर जाऊन झोपा, झाला तेवढा ताण पुरे, ओके. आता अण्णा म्हणतात हो हो ठीक आहे. आता अण्णा तिथून झोपायला निघून जातात आणि 2-3 मिनिटं होतात. आता तितक्यात यशोदा किचनमध्ये आलेला असतो, पाणी वगैरे पितो आणि त्या उरलेल्या दोघांना सुद्धा पाणी नेऊन देतो. आणि वेळ भरपूर झालाय, अण्णा झोपलेले आहेत की नाही याची खात्री करून लगेच यशोदा दार ठोकतो. आता मंडळी, किती छान एक्साइटमेंटचा मोमेंट होता. आता बरं मध्ये काय झालं ते सांगते. आता अवनी जेव्हा राजाला बघून अवघडून गेलेली असते तेव्हा राजा म्हणतो, माफ करा, अण्णांनी मला बळजबरी पाठवलं, अण्णा खूप ओरडत होते, तुम्हाला ऐकू आलं असेलच. अवनी म्हणते हो हो ऐकलं मी, पण मग आता. तेव्हा राजा म्हणतो नाही नाही काही हरकत नाही, झोपूयात आपण एकत्र. आता मंडळी, किती छान पद्धतीने त्यांचा हनीमून पार पडणार होता. पण मग कसलं काय, नेमक्या ऐन वेळेवर आता ते झोपायला जाणारच तितक्यात यशोदा दार ठकठक ठकठक ठोठवतो. आता ते दार ठोठवलं जातं आणि राजा म्हणतो 1 मिनिटं. आता राजा दार उघडतो आणि यशोदा म्हणतो, काय रे, खरोखर झोपायला आलास का तू इथे. अण्णा गेलेले आहेत झोपायला, मला असं वाटतं झोपलेही असतील ते, चल ये तू बाहेर आपलं आपलं झोपायला. आता यशोदा असं का वागतोय हा प्रश्न पाण्या आणि धन्याच्या मनात पडतो, पण ते काही त्यात पडत नाही. राजा म्हणतो हो येणारच होतो मी बाहेर, पण मला वाटलं अण्णा इथेच असतील. आता असं कारण राजा देतो आणि अवनी सुद्धा थोडीशी अवघडूनच जाते. पण यशोदा काहीतरी करून ॲडजस्टमेंट करतो आणि राजाला बाहेर आपल्याच बरोबर झोपायला बोलवतो. म्हणजे मंडळी बघताय ना, अवनी आता सुटकेचा श्वास टाकते, कारण कुठेतरी तिच्या मनात हीच भीती असते की अरे यार आता काय करायचं. उगाच मनामध्ये लोकांनी स्वप्न नको ना रंगवायला, लोकांनी म्हणजे कुटुंबियांनी. पण यशा त्या संकटातून, संकट तर नाहीये म्हणा ते, पण मग त्या गोष्टीतून आता अवनी आणि राजा दोघांनाही वाचवतो. आता यशोदा तिला अवनीला म्हणतो की तू आता शांततेत झोपून घ्या, तुम्ही आता काही काळजी करू नका, आम्ही बाहेरच झोपतो. आता राजा आपलं पांघरूण, आपली उशी घेऊन बाहेर येतो आणि तिथेच झोपायला लागतो. म्हणजे 4ही भावंड पुन्हा एकत्र झोपतात. आता यशोदा राजाला बजावून सांगतो की हे बघ, अण्णांना काही माहीत नाहीये आणि मी तुझ्यामुळे काही सांगितलेलं नाहीये, कारण उगाच त्यांना त्रास होईल. याच गोष्टीचा फायदा न घेता सकाळी अण्णा उठायच्या आधी इथून उठायचं, म्हणजे त्यांना वाटायलाच नको बाहेर झोपला होतास, ठीक आहे. नाहीतर परत त्यांचे काही ना काही गारहाणे सुरू होऊन जातील माझ्या मागे. तर मंडळी, क्युरिओसिटी तर भरपूर होती दोघांना एकमेकांच्या बद्दल. पण ठीक आहे ना, एवढ्याच्याने काय होऊन गेलंय का, दुरावा तर कमी होणारच असेल, पण कदाचित थोडा वेळ लिहिलेला असेल. एवढ्याने हार मानून नाही चालणार मंडळी, अजून आपल्याला पुढे भरपूर गोष्टी बघायच्या. आणि हो, हा हनीमूनचा पार्ट टळलाय असं नका समजू. पुढील काही भागांमध्ये आपल्याला लवकरच तो मोमेंट सुद्धा बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला खूप काही रंजक गोष्टी कळतील. आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच फ्रेश ट्विस्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले फ्रेश अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील. चला मंडळी, धन्यवाद.